नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा या जिल्ह्यात मंजूर या दिवशी वाटप. तर चला शेतकरी मित्रांनो, घेऊया सविस्तर माहिती जाणून. तर शेतकरी मित्रांनो, नांदेड जिल्ह्यात पंतप्रधान खरीप पीक विमा योजना वर्ष 2025-2026 मध्ये 4,34,828 शेतकऱ्यांनी 8,19,406 अर्ज दाखल केले होते. तर आता 5,13,260 हेक्टरी क्षेत्र विमा संरक्षित होत आहे. तर आता पीक कंपन्यांनी प्रयोगाच्या तर शेतकरी मित्रांनो, आधार सध्या विमा कंपन्यांकडून उत्पादन आधारित विमा परताव्याचा हिशोब पूर्ण झाला आहे. यामुळे काही दिवसात सोयाबीन उत्पादकांना विमा मंजूर प्रतीक्षा असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेली आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम 2025-2026 मध्ये भारतीय कृषी विमा AIC कंपन्यांद्वारे राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, उडीद व मूग या पिकांसाठी पीक विमा भरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी 56,06,00,000चा विमा हप्ता कंपन्यांकडे भरला आहे. तर राज्य सरकारने 134.34 कोटी व केंद्र शासनाने 103.24 कोटी असा एकूण 232.54 विमा हप्ता जमा केलेला आहे. या योजनेत शेतकऱ्यांना विमा तुलनेत 138% पावसाची नोंद केली होती. यासोबतच 93 महसूल मंडळांपैकी 28 मंडळात एकापेक्षा अनेक वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे खरीपातील 7,00,000 हेक्टरपेक्षा अधिकांच्या क्षेत्रातील पिकाची नासाडी झालेली होती. शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत विमा कंपन्यांकडे दावे दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु कंपन्यांनी ट्रेनिंग बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. विमाधारक शेतकऱ्यांना यंदा उत्पादक आधारित नुकसान भरपाई घटस्थळावर विमा परतावा मंजुरीची प्रतीक्षा आहे. कृषी विभागाने पीक कापणीच्या आधारावर आलेले सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग या पिकाची उत्पादकता जाहीर करून कृषी आयुक्तांना कळवले आहे. यात सोयाबीनची उत्पादकता सरासरी उत्पादकतेच्या खाली आहे. जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी, पूर परिस्थिती निर्माण होऊन सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर शासकीय तंत्रज्ञांनी केलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या पाहणीनुसार सोयाबीनची हेक्टरी उत्पादकता 270 केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.